मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सकाळी सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आपण सकाळी रानामध्ये आलेलो आहे लवकर उठून. कारण मित्रांनो रानामध्ये लवकर उठून यायची कारण एकच आहे, कारण आता इथं आमच्या या रानामध्ये तोरणं या नावाचं जी वनस्पती हे जे झाड आहे त्याची तोरणं पिकायला आता सुरुवात झालेली आहे. वनस्पती ही जी रानमेवा आहे तर हे सकाळी खुडायचं असते. कारण याची जर आपल्याला फळं घ्यायची म्हणली तर हे तोरण पाखरं ठेवत नाही. सकाळी उठल्या पाखरं खायला सुरुवात करते. त्याच्यामुळं आज आपण या रानामध्ये सकाळी लवकर आलेलो आहे. तर चला मित्रांनो मी आज हे तोरणं कसे आता हे तुम्हाला दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडनं हाती डोंगर आहे, हात काळे या कड्यामधून आहे ना दुःख येतोय. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ह्या बघा त्या ठिकाणी हा दुःख आलेला आहे. तर आता सकाळी थंडी लागते जास्त आणि हा दुःख येतोय. तुम्ही पाहू शकता आम्ही याला दुखट म्हणतोय. डोंगर आता दुखीने गाळून गेलेले आणि आपण या डोंगरावरती उभं येतं. बघा आता मी तुम्हाला चौभोवतीने दुःखा यायला सुरुवात झाली आहे. बघा आता इकडून हा पूर्ण दुःखा खाली उतरतोय बघा. तर मित्रांनो ही तोरणं आहेत ना आमच्या रानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोरणाची झाड येतं. फक्त काय आपण लवकर आल्यानंतरच ते आपल्याला भेटतं. कारण पक्षी ना ठेवत नाही. ते बघा आता आपण पाहू शकता या ठिकाणी बघा थोडीच बघा ही तोरणं ही पूर्ण बाकीचे आहेत ना पक्षीने खाऊन घेतलं. उठले ना सकाळी लवकर पक्षी खाऊन घेतात आणि मग आपल्याला भेटत नाहीत ते. कारण पक्ष्यांचं ही आवडती फळ आहेत रानामधली जी आहेत रानमेवा फळ ही पक्ष्यांचे आवडती फळं असतात. त्यामुळं पक्षी ठेवत नाही. सकाळी लगेच पहाटेच उठून पक्षी पहिले हे झाडांवरती फळा खाले तिथं. तर मित्रांनो आमच्याकडे ना भरपूर असे रानातले जी फळं असते हा जो रानमेवा आहे ते हे भरपूर आहेत आमच्याकडे. भरपूर असे वेगवेगळ्या पद्धतीचे आता आहेत ना. आता हे जांभळं सुद्धा पिकायला सुरुवात होईल, करवंद पण पिकायला सुरुवात झालेली आणि आंब्याचं हे जो फळ होतं हे पिकून गेलेले आता त्याचं सीजन संपलेले आणि आता हे तोरणाचं सीजन चालू झालेलं आहे. हे तोरणं जे फळ आहे याचं सीजन चालू झालेलं आहे. आता तोरणं गेल्यानंतर लगेच थोड्या दिवसांनी लगेच जांभळं पिकायला सुरुवात होतील आणि मग आमचे हे रानातले जे आंबे आहेत हे रान आंबेसुद्धा पिकायला सुरुवात होईल. आंबं आपण शोधितोय आता आपण तोरणेत ना हे शोधायला लागलेले. पाहू आपल्याला भेटतात का. सकाळी आलेले आपण कारण पक्षी लगेच खाऊन घेतात. बघा एक ठिकाणी आपल्याला ही फुलं बघायला भेटले मित्रांनो. ही फुलं तुम्हाला माहीत असतील काय ना माहीत असतील मित्रांनो. हे जे फुलं आहे ना याला आम्ही आसवलं म्हणतो. तर मित्रांनो याची एक नंबर अशी भाजी बनवली जाते. हे बघा हा आता हे पूर्ण फुलं उमललेले हे बघा याची हे असं असतं. याची पूर्ण भाजी बनवली जाते. याला आम्ही आसवलं म्हणतो. एक नंबर अशी टेस्ट भाजी बनते याची. हा बघा भाजी करते त्याची, आम्ही भाजी बनवतो याची. तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पक्ष्यांचा किलबिल आवाज येत असेल. कारण त्या ठिकाणी ही तोरण हा फळ आहे ना या ठिकाणी पक्षी
ही फळं खायला आलेले आहेत. तर आपल्याला पक्ष्यांचा आवाज येतो या ठिकाणी बघा. आता आपण या ठिकाणची जे तोरण जे हा फळ आहे हा इथं आपली त्याचा झाड बघायला भेटले. तर ही तोरणं कशी असतात ज्यांनी बघितले नसतील त्यांना आपण दाखवूया मित्रांनो. तर बघा ही तोरणं जे आहेत ना कशी असते तर आपण बाजू शकतो. या ठिकाणी भरपूर अशी ती तोरणाचं झाड पिकलेलं फक्त थोडंसं अडचणीमध्ये काट्यांमध्ये त्याच्यामुळं आपल्याला ते बघा तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तोरणं तर तिथं आपल्याला जावं लागणार आहे. तर मी आता वरती तुम्हाला जाऊन दाखवतो मित्रांनो ही तोरणं कशी असते तर बघा. एक नंबर असं गोड लागणारा हा फळ आहे. आपण आता याच्यामध्ये ह्या काट्यांमध्ये जाणार आहे आतमध्ये. इथं गेल्याशिवाय आता आपल्याला ते दिसणार नाही. तर हे बघा मित्रांनो आपण वर चढलेलो आहे आता झाडावरती. आणि हे बघा ही तोरण हा फळ आपल्या ठिकाणी भेटलेले बघा. हे अशा पद्धतीने ही तोरणं असतात. हा तोरण हा फळ आहे बघा. बाकी कच्चे आहेत आणि बाकीची पिकलेले आहेत. तर हे आता आपण खुडणार आहे बघा. असे असतात ही तोरणं. तर मित्रांनो तुम्हाला जर जंगलामध्ये कुठे जरी तोरणं भेटली तर नक्की तुम्ही खाऊन बघा. एक नंबर अशी गोड लागतात ही तोरणं. माझे मित्र जे कुठे सह्याद्रीच्या पट्ट्यावरती डोंगरामध्ये राहत असतील त्यांना ही नक्कीच ही फळं माहीत असणार इथं. एक नंबर अशी गोड असतात ही फळं. भारी लागतात खायला हे बघा. आणि अवश्य मित्रांनो रानातली फळं भेटली कधी कुठे कोणतंही फळ असू द्या ही जे खायची जी फळं असते ही नक्कीच खाऊन बघा. कारण याच्यावरती कोणत्याही औषधाचा इफेक्ट नसतोय. रानमेवा तो रानमेवाच असतोय. एक नंबर अशी गोड लागणारी ही फळं येतं. इथं आता आपण ही खुडणार आहेत आता. इथं भेटलेत आपल्याला. आणि इथं वरती सुद्धा आहेत हे बघा. इथं वरती सुद्धा आहेत. ते उंच असल्यामुळे आपलं हाती येणारच नाही आता आपल्या. पण प्रयत्न तरी पण आपण करणार इथं. हे बघा हे आहेत तोरणं. तर आपण आता ती खुडून घेणार आहेत. तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी ना थोडीशी पिकलेली भेटलेत हे बघा. काय काय कच्चे जास्त आणि थोडीशी काय बाकी पिकलेली इथं. आत्ताची ही पिकायला सुरुवात झाली. इथं भरपूर अशी तोरणं आहेत बघा. बाकीचे आहेत कच्चे आणि बाकीचे पिकलेले आहेत. चांगली पिकत नाही ही. बघा कसं पक्ष्यांचा किलबिला झालाय ही फळं खायला सकाळी सकाळी. आत्ताशी थोडंसं दुःख कमी पडलंय मित्रांनो बघा. आता आपण परत त्याच ठिकाणी आलेले आणि थोडंसं दुःख कमी पडलंय आता. तर मित्रांनो पाहू मी तुम्हाला दाखवते आता तोरणं आपल्याला किती भेटले तर. ते बघा मित्रांनो आपल्याला ना काही एवढं जास्त भेटलेलं नाही तर पण मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती तोरणं भेटलेले आहेत बघा. हे बघा हे आहेत तोरणं. तर आपण या ठिकाणी या रानामध्ये आहेत ना आज आपण ही तोरणं पाहिले. तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.